हॅलो विद्यार्थी मित्रो, गुड डे. आपण सुरुवातीला झूम मीटिंगद्वारे इयत्ता 11वीचा अभ्यासक्रम काय आहे आणि त्याचे क्वेश्चन पेपर फॉर्मॅट म्हणजे ॲक्टिव्हिटी शीट कशी असते, एकूण प्रश्नांचं स्वरूप कसं असतं याची माहिती घेतलेली आहे आणि गेल्या तासाला तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि तुम्ही ती ॲक्टिव्हिटी शीट जी पाठवलेली आहे मी व्हॉट्सअपद्वारे ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही ते वाचनसुद्धा करणं गरजेचं आहे. आणि इयत्ता 10वीची प्रश्नपत्रिका किंवा ॲक्टिव्हिटी शीट आणि इयत्ता 11वीची ॲक्टिव्हिटी शीट यामध्ये काय फरक आहे ते समजून घ्या. ज्या पद्धतीनं प्रत्येक पॅसेजवर प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये जे प्रश्न विचारलेत किंवा प्रश्नाचा प्रकार आहे तो समजून घ्या. नक्की आपल्याला कोणती ॲक्टिव्हिटी करायची आहे हे तुम्ही जर समजून घेतला तर तुम्हाला तो पॅसेज किंवा लेसन रीडिंग करताना तो सोपा जाईल. आज आता आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला जो पहिल्या सेक्शनमधला 1.2 लेसन जो आहे ऑन टू द समिट वी रीच द टॉप हा पाठ आपण बघणार आहोत. आणि मी गेल्याच वेळी तुम्हाला सांगितलेले आहे की 1.1 हा पहिला धडा जो आहे इयत्ता 11वीचा तो यावर्षी तो आपल्या अभ्यासक्रमातून या वर्षापुरता काढून टाकलेला आहे आणि त्यावर कुठलेही प्रश्न येणार नाहीत. तर आपण 1.2 पासून सुरुवात करणार आहोत. तर हा जो आपण आज लेसन पाहणार आहोत, पॅसेज पाहणार आहोत, तो कशाविषयी आहे ते पाहण्यापूर्वी आपण पहिल्यांदा टायटलची चर्चा करूया. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. आता या ठिकाणी समिट हा शब्द आलेला आहे. समिट म्हणजे अत्युच्च बिंदू, कल्मिनेशन त्याला म्हणू शकतो आपण. म्हणजे उंच पर्वतावरील शेवटचं टोक. समिटचा अर्थ काय? पर्वतावरील अत्यंत उंच असं टोक, शिखरावरील भाग, समिट. वी रीच द टॉप म्हणजे ऑन टू द समिट, उच्च शिखरावर. वी रीच द टॉप, आम्ही त्या उंच ठिकाणी पोचतो. असा हा लेसन आहे, नाव आहे, टायटल आहे. आता यानंतर आईस ब्रेकर्समध्ये बघूया आपण. प्रस्तावनामध्ये आपल्याला काय माहिती आहे इंट्रोडक्शनमध्ये. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द वेब ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. या ठिकाणी वेब शब्द आहे. वेबचा अर्थ आहे कोष्टक. कोष्टक. क्लाइम्बिंग म्हणजे चढाई करणे, चढणे. क्लाइम्बिंग चढणे, चढाई करणे. आता या ठिकाणी एक वेब दिलेला आहे, कोष्टक दिलेला आहे आणि काय प्रश्न विचारलेला आहे की क्लाइम्बिंगच्या संदर्भात कोणकोणत्या क्रिया अपेक्षित असतात किंवा असतात ते लिहायचं आहे. आता या ठिकाणी 2 त्यांनी करून दिलेले आहेत, आपल्याला बाकीचं लिहायचं आहे. आता क्लाइम्बिंग म्हणजे काय? चढाई करणे, पर्वत चढणे किंवा कोणत्याही उंच ठिकाणी चढणे. आता त्यामध्ये काय काय येतं बघा क्लाइम्बिंगमध्ये. पहिला भाग आहे रेपलिंग. रेपलिंग म्हणजे काय? खोल दरीच्या ठिकाणच्या भागात दगडावरून, कडावरून खाली दोरीवरून उतरणे. रेपलिंग म्हणजे अतिशय खाली जी कडा असते, सुळा असते, तिथून वरून खाली दोरीच्या साहाय्यानं खाली उतरणे, घसरत जाणे. दुसरा भाग आहे रॉक क्लाइम्बिंग. आता रॉक क्लाइम्बिंग म्हणजे काय? कडा जी असते, दरीजवळची कडा, उंच पर्वताची कडा, ती चढणे, रोपच्या साहाय्यानं चढणे. अजून काय काय क्लाइम्बिंगच्या संदर्भात येईल आपल्याला. मग आपण त्याला वॉल क्लाइम्बिंग म्हणू शकतो, अजून एखादी हिल क्लाइम्बिंग म्हणू शकतो, माउंटन क्लाइम्बिंग म्हणू शकतो, कॅसल क्लाइम्बिंग म्हणू शकतो किंवा ट्री क्लाइम्बिंगसुद्धा म्हणू शकतो. म्हणजे क्लाइम्बिंग चढाई करणे या संदर्भात जे कोणत्या ॲक्टिव्हिटीज सगळे आपण लिहू शकतो. नेक्स्ट पॉईंट. देर आर सर्टन प्री रिक्विजिट्स फॉर माउंटेनिअरिंग. प्री रिक्विजिट्स म्हणजे पूर्व अटी, गरजा. प्री रिक्विजिट्स म्हणजे पूर्व तयारी, पूर्व गरजा, पूर्व अटी. फॉर माउंटेनिअरिंग. माउंटेनिअरिंग पर्वत चढाई करणे, पर्वतावर चढणे.
तर पर्वतावर चढण्यासाठीच्या काही निश्चित अशा काही अटी आहेत किंवा गरजा आहेत, पूर्व शर्ती आहेत. विथ रेफरन्स टू द फॉलोइंग पॉईंट्स डेव्हलप अ शॉर्ट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट माउंटेनिअरिंग. आता तुम्ही समजा तुमच्या मित्रासोबत माउंटेनिअरिंगला जाणार आहात. तर माउंटेनिअरिंगला जात असताना तुम्ही तुमच्या मित्राबरोबर त्याची कशा पद्धतीनं तुम्ही तयारी करणार आहात त्या संदर्भात मित्राशी तुमचा झालेला संवाद हे तयार करायचा आहे. आता मित्राशी संवाद माउंटेनिअरिंगवर जाण्यासाठी मित्राशी संवाद करताना कसं करायचं आहे, तर त्यांनी इथं एक फ्लो चार्ट दाखवलेला आहे. फ्लो चार्ट म्हणजे बाण दाखवून कशा पद्धतीने तयारी करायची आहे ती तुम्हाला इथं दाखवलेली आहे. उदाहरणार्थ टाईम काय असावं, डिस्टन्स अंतर, इक्विपमेंट साधनसामग्री, मेंटल अँड फिजिकल फिटनेस मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती, क्लोथ्स कपडे आणि ट्रेनिंग प्रशिक्षण. आता या संदर्भात आपण मित्रांनी तुमच्या संदर्भात तुम्ही संवाद कसा करू शकाल. आता तुम्ही माउंटेनिंगला चाललेला आहात आणि तुम्हाला आता मित्राची तयारीसाठी मित्रासोबत चर्चा करताय. तर टायमिंगच्या संदर्भात काय तुमचा डायलॉग असेल की ऑन व्हॉट डे अँड ॲट व्हॉट टाईम वी स्टार्ट टू गो टू माउंटेनिअरिंग. असं एखादा प्रश्न असेल त्याचं उत्तर कोणतरी देईल दोघांपैकी की ऑन सॅटरडे किंवा ऑन संडे ॲट 7 o'clock मॉर्निंग वी कॅन स्टार्ट टू गो टू माउंटेनिअरिंग फॉर माउंटेनिअरिंग. असं तुम्ही डायलॉग करू शकताय. डिस्टन्सवर डायलॉग कसं करणार, व्हॉट इज द डिस्टन्स दॅट वी रेझ्युम वी स्टार्ट वी बिगिन फॉर माउंटेनिअरिंग. आपण माउंटेनिअरिंगला जाण्यासाठीचं एकूण अंतराचं चर्चा करायची आपण. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द माउंटेनिअरिंग ॲक्टिव्हिटी. ॲन्सर काय देता येईल, देअर वेअर 40 kilometers ऑफ द डिस्टन्स फॉर आवर माउंटेनिअरिंग. इक्विपमेंट साधनसामुग्रीच्या संदर्भात कसे तुमचे डायलॉग असतील, व्हॉट इक्विपमेंट्स व्हॉट थिंग्स वी शूड टेक विथ आवर सेल्स. आपल्यासोबत आपण कोणकोणते साधनं घेऊ शकतो. मग उत्तर त्याला तुम्ही देऊ शकता, वी शूड टेक रोप, वी शूड वेअर शूज, वी शूड टेक क्लिप्स हँगर्स, वी शूड टेक आवर सेल्फ्स मास्क्स, ऑक्सिजन सिलेंडर्स, वी शूड टेक आवर सेल्फ्स वॉर्म क्लोथ्स, वी शूड टेक विथ आवर सेल्फ आईस ॲक्सेस. अशा पद्धतीने तुम्ही ते उत्तर देऊ शकता. नेक्स्ट मेंटल फिजिकल फिटनेसवर काय तुमचा डायलॉग असेल, वी शुड बी फिट मेंटली अँड फिजिकली. व्हॉट अदर थिंग्स वी रिक्वायर, वी शुड बी फिजिकली अँड मेंटली फिट. असं पद्धतीने तुमचा डायलॉग असेल. क्लोथ्सच्या संदर्भात डायलॉग कसा असेल, व्हॉट क्लोथ्स वी शुड टेक विथ आवर सेल्स. आपल्यासोबत आपण कोणते कपडे घेऊ शकू. तर एकानं उत्तर देता येईल की वी शुड टेक विथ आवर सेल्स जॅकेट्स, स्वेटर्स, वॉर्म क्लोथ्स, कॅप्स, हेल्मेट्स, अशा पद्धतीनं सॉक्स, हँड ग्लोव्ज. असं तुम्ही उत्तर देऊ शकताय. ट्रेनिंगच्या संदर्भात डायलॉग कसा असेल, व्हॉट टाईप ऑफ ट्रेनिंग वी रिक्वायर. कसल्या प्रकारचं प्रशिक्षण आपल्याला हवं आहे. वी मस्ट रिक्वायर द ट्रेनिंग रिक्वायर्ड फॉर क्लाइम्बिंग माउंटन्स. असं. नेक्स्ट पॉईंट बघा, डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हेरियस हॅझार्ड्स अँड रिस्क्स दॅट अ माउंटेनियर अ ट्रेकर हॅज टू फेस इन अॅन एक्सपिडिशन. यामध्ये शब्द काय आहेत बघा, हॅझर्ड्स म्हणजे फिअर भीती, डेंजर्स धोका. हॅझर्ड अनेक वचनात विचारलेला आहे. हॅझर्ड्स धोके भीती. त्यानंतर रिस्क म्हणजे डेंजर धोका. जवळजवळ दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, हॅझर्ड्स रिस्क. माउंटेनिअरिंग म्हणजे पर्वत चढाई. माउंटेनियर गिर्यारोहक पर्वतावर चढाई करणारा. माउंटेनियर माउंटेनियर गिर्यारोहक पर्वतावर चढाई करणारा. ट्रेकर
ट्रेकर म्हणजे असंच आहे, पर्सन हू परफॉर्म लॉंग अँड टफ जर्नी. ट्रेकर म्हणजे द पर्सन हू गो लॉंग अँड टफ जर्नी, दीर्घ आणि अवघड प्रवास करणारा, खूप लांबचा व अवघड प्रवास करणारा ट्रेकर. ट्रेकिंगला आपण म्हणतो ना, ट्रेकिंगला जायचं आहे, ट्रेकिंगला म्हणजे तर या पद्धतीनं. नेक्स्ट वर्ड आहे एक्सपिडिशन, म्हणजे मोहीम, कॅम्पेन. आता आपल्याला ह्या प्रश्नामध्ये, ह्या मुद्द्यामध्ये आपल्याला काय मुद्दे द्यायचे आहेत की आपल्या पार्टनरसोबत, तुमच्यासोबत गिर्यारोहकाला जाऊ इच्छिता त्यासोबत चर्चा आपण करायची आहे की कोणकोणते धोके किंवा भीतीदायक प्रसंग त्या गिर्यारोहकाला त्या मोहिमेमध्ये येऊ शकतात. आता या ठिकाणी मी इथं काही मुद्दे लिहिलेले आहेत, तुम्ही पण काही लिहायचे आहेत. कोणकोणते धोके किंवा भीतीदायक प्रसंग येऊ शकतात गिर्यारोहकाला माउंटेनिंगच्या वेळी? फॉर एक्झाम्पल वेदर कंडिशन्स, म्हणजे हवामानाच्या परिस्थितीतील बदल, ॲटमॉस्फिअर चेंजेस, बदल होऊ शकतो, पाऊस, बर्फ पडू शकतो, किंवा आईस फॉग, किंवा तिथं धुकं दाट असू शकतं, किंवा टेम्पेस्ट, वादळ येऊ शकतं, बर्फाचं वादळ येऊ शकतं, स्टॉर्म येऊ शकतं, आईस स्टॉर्म त्याला म्हणतो. नेक्स्ट ट्रॅक वे रोड, रस्त्यातील अडचणी येऊ शकतात किंवा मार्गातील अडचणी येऊ शकतात. स्टिप्स अँड स्लाइड्स, तिथं चढ किंवा खोल दरी किंवा उतार असे असू शकतात. व्हॅलीज, दऱ्या असू शकतात. क्लिप्स, कडा असू शकते, बर्फाची कडा मोठी. फॉरेस्ट, जंगल असू शकतं. वाईल्ड ॲनिमल्स, त्या जंगलातील किंवा त्या पर्वतातील रानटी पशु येऊ शकतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही अजून त्याचं काही पॉईंट लिहायचे आहेत. नेक्स्ट पेजवर आता आपण जो पॅसेज बघतोय, लेसन बघतोय, तो लेसन जो लिहिलेला आहे किंवा जो त्याचं जे मनोगत त्याचं पुस्तकातून उतारा घेतलेला असेल, तर तो लेखक कोण आहे त्या धड्याचा? तेनझिंग नॉर्गे. तेनझिंग नॉर्गे हा एव्हरेस्ट शिखरावर जे प्रथम 2 व्यक्ती पोचले होते, एडमंड हिलरी आणि नॉर्गे वांगडी, म्हणजेच आपण त्यांना तेनझिंग असं आपण शॉर्टमध्ये म्हणतो. ते तेनझिंग किंवा शेर्पा तेनझिंग असं पण नाव आहे त्यांचं, नेपाळी आहे ते. तर तेनझिंग नॉर्गे बॉर्न ऑन 29th May 1914 and died on 9th May 1986, known by birth as नामग्याल वांगडी. त्याचं मूळ नाव हे नेपाळी असल्यामुळे त्याचं मूळ नाव नामग्याल वांगडी असं आहे, पण रेफर्ड टू ॲज शेर्पा तेनझिंग, पण त्यांचा नेहमीच उल्लेख संपूर्ण जगभर शेर्पा तेनझिंग असा झालेला आहे. वॉज अ नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर, आणि ही व्यक्ती भारतीय तसंच नेपाळी या शेर्पा म्हणून एक गिर्यारोहक म्हणून सुप्रसिद्ध आहे. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट 2 इंडिव्हिज्युअल्स नोन टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टवर जे प्रथम 2 व्यक्ती पोचलेले होत्या त्यापैकी एक म्हणजे शेर्पा तेनझिंग असं परिचित आहे. विच ही अकम्प्लिश्ड विथ एडमंड हिलरी ऑन 29th May 1953, आणि त्यांनी पर्वतावर ही चढाई एडमंड हिलरी या ब्रिटिश गिर्यारोहकासोबत 29 मे 1953 या दिवशी पार पाडलेली आहे, त्यांच्या वाढदिवसा दिवशीच. नेक्स्ट आता आपल्याला त्या तेनझिंग शेर्पांची कामगिरी आपण बघूया. इथं नंबर 1 कोणकोणते त्यांना ऑनर्स मिळालेले आहेत, मेडल मिळालेले आहेत, ऑनर्ड मिळालेले आहेत, ऑनर बाय, आणि कशासाठी? नंबर 1 टायगर मेडल त्याला मिळालेलं आहे इयर 1938 मध्ये, 1938 साली त्यांना टायगर मेडल मिळालेलं आहे. ऑनर्ड बाय हे कोण दिलं बक्षीस त्यांना सन्मान? हिमालयन क्लब यांच्याकडून. कशासाठी? 3rd एव्हरेस्ट एक्सपिडिशन, म्हणजे एव्हरेस्ट शिखरावर 3ऱ्यांदा त्यांनी चढाई केली होती म्हणून. त्यानंतर
सेकंड ऑनर कुठला मिळाला आहे? स्टार ऑफ नेपाळ. वर्ष कोणतं? 1953. कोण दिलं बक्षीस सन्मान? किंग त्रिभुवन. कशासाठी? ऑल अकम्प्लिशमेंट्स. आत्तापर्यंत त्यांनी सर्व काही चढाई यशस्वी केल्याबद्दल. थर्ड ऑनर कोणता आहे? पद्मभूषण. आपल्या भारताचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि कोणत्या वर्षी? 1959मध्ये मिळालेला आहे. ऑनर्ड कोण दिलं? बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारतीय सरकारनं. आणि कशाला? ऑल अकम्प्लिशमेंट्स. सर्व त्यांचं कार्य यशस्वीपणे पार पाडलेलं आहे म्हणून. नेक्स्ट, तेन्झिंग डिस्क्राइब्स द क्लाइम्ब टू द टॉप अँड ऑल इव्हेंट्स occurred during the historic climb. The article also describes what brought him to climbing mountains. आता या पॅसेजमध्ये त्यांनी आपल्या टॉपला, एव्हरेस्ट शिखराच्या टॉपवर जाण्यासाठी त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे आणि कोणकोणत्या घटना त्या वेळेत ऐतिहासिक घटना घडल्या त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हा त्यांचा लेख जो आहे तो त्या पर्वतावर चढाई करण्यासाठी कशा पद्धतीने हे घेतलं, कष्ट घेतलं किंवा यश झाले त्याचा पण हा लेख आहे. आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुढला व्हिडिओ मी लगेच पाठवून देतो आहे.